टीम मोहिली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहणार आहोत. अर्थातच टीम निंबवली. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आनंद केने आपण स्कोरिंग साठी या. खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी पोचवायचं सजे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. बाजूला डॅम आहे. खेळाडूंना जर पाणी कमी झालं तर आपण डॅम मध्ये उड्या मारू शकता. हा चर्चेचा विषय नेहमीच राहिलाय कारण की पीसे डॅम आहे आणि आम्ही काल देखील नीरज म्हटलं होतं नक्कीच ठाणे आणि मुंबई सारख्या शहरांना इथून पाणी पुरवठा होतोय परंतु बाजूच्या गावांनाच पाण्याची व्यवस्था नाही आहे. अगदी नक्कीच आपण काही दिवसांपूर्वी नक्कीच स्पर्धा लाव्या असं बोलणं योग्य नाही परंतु काही लोकांना गावामध्ये शौचालयाला देखील पाणी नव्हतं. या गोष्टीची नोंद नक्कीच या विभागातील ग्रामपंचायतीने देखील घेतलं गरजेचं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही या गोष्टीचा उठाव करू, आंदोलन करू. डोक्यावरती हांडे कळशा घेऊन नक्कीच या विभागातील अनेक महिला तरुण वर्ग जरूर या डॅमवरती येतील आणि आंदोलन करतील जर पाणी या लोकांना मिळालं नाही. कारण की राजू सर आपण विचार केला तर नक्कीच हे डॅम अगदी भिवंडी आणि कल्याण दोन्ही तालुक्यांच्या काठावरती नदीवरती आहे आणि इथून भिवंडीतील ज्या ज्या गावाच्या बाजूने नक्कीच आपण पाईपलाईन गेलेत त्या गावांना 24 तास पाण्याची व्यवस्था बीएमसीने आणि टीएमसीने केल्या आणि बाजूच्या गावाला जर तुम्ही पाणी देत नसाल तर ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. विनयजी पाटील ही चुकीची गोष्ट आहे खरं तर. परंतु आमच्या सरपंचांनी ग्रामपंचायतीने याआधी विचारही केला नाही आहे आणि त्यांनी विचार करावा असं देखील त्यांच्या मनात कधी वाटलं देखील नाही. परंतु येणारा काल हा संघर्षाचा असेल आणि या तीनही गावांना वासुंद्री कोंडेरे आणि सांगोडे या गावाला 24 तास पाणी कसं मिळेल यासाठी नक्कीच नवतरुण वर्ग त्यांच्या महिला आणि त्याचबरोबरीनं नक्कीच येणारे त्यांचे सर्व ग्रामस्थ देखील या गोष्टीचा उठाव करतील यात मात्र शंका नाहीये. जगात मार्चच्या दिशेनं या गोष्टींची चर्चा जरूर होत राहील परंतु मार्च देखील महत्वाची आणि जशी मार्चला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक राजू जाधव यांचा गोडाबाज. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केणे. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखियले स्वराज्य स्वप्न तव साकारियले गरजूनिय केलास हिंदू उत्सव साजरा शिवराया तुझं मानाचा मुजरा तुझं मानाचा मुजरा. उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आणि नुकतेच या ठिकाणी जॉईन झाले आमचे कपिल दादा शेलके आपलं देखील वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. आणि आपण बोलतोय आता मॅचकडे. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल कारण की मागील मॅचमध्ये देखील प्रेक्षकांना खूप जबरदस्त मजा आली. या मॅचमध्ये देखील मजा येईल यात शंका नाही. आपण पाहत आहेत श्रीराम स्पोर्ट कोंढेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26चा हा थरार. इथे मात्र बॉल सीमा रेषाबाहेर जाईल का? वॉट अ कॅच. जबरदस्त कॅच इथे मात्र पकडली आहे. फलंदाजी इथे मात्र फेल होत असताना काय जबरदस्त सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट गारद. रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष आणि संघर्ष या क्रिकेटला प्रिय असतो आणि ते मात्र जर तुम्ही या मैदानावरती दाखवलं तर क्रिकेट मात्र तुम्हाला उच्च स्तरावरती घेऊन जाईल. आणि कदाचित आजच्या दिवसामध्ये देखील ज्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला त्यांना देखील एकातरी ट्रॉफीचा हकदार इथे मात्र नक्कीच होता येईल. कालच्या दिवसात आपण पाहिलं ज्या अनुमान आपटी टीमनं कालचा दिवस गाजवला. आज देखील ते इन ॲक्शन मध्ये असतील. आज सेमीफायनल एक मात्र आपण खेळवणार आहोत म्हणजे अतिरिक्त एक सामना जो मात्र आपल्याला खेळवायचा आहे. सो आपण देखील वेळ अजिबात खर्च करू नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. एकवेरा मोहिले टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. फलदायी होत आहे आणि सध्या तरी एकही धाव नाहीये. एक धाव इथे मात्र मिळाले वाईटच्या स्वरूपामध्ये. वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र नक्कीच मिळाली आहे. त्यानंतर विकेट. कोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त क्रिकेट आहे मित्रांनो. काल तुम्ही हिरो असाल तर आज तुम्ही झिरो व्हाल.
कारण की मोहिली येथे 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकले होते मिस्टर निखिलनं. क्रिकेट इथे तुमची निरंतरता, कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची असते या क्रिकेटच्या पटालावरती. रूम भरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटिंग करत असताना सुमित यांच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत, कारण की हाय हिटर आहेत. नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहू शकता या किरणजी गोंदले, ते देखील ॲज अ लिजंड खेळाडू आहेत. त्यांचा देखील थोडासा अनुभव इथे मात्र घेणं फार गरजेचं असेल सुमितला, कारण की सध्या तरी आपण पाहिलं तर एक इन्फॉर्म बॅट्समन जो मात्र डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेला आहे. सो त्या अनुषंगाने इथे मात्र थोडासा काहीतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. इनफिल्डच्या वरून दर्जेदार फरका इन आउटफील्ड इथे मात्र फास्ट झाली आहे. चेंडू मात्र सीमा पार, दर्जेदार चौकार. क्रिकेट म्हणजे काय तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट, पंचांच्या निर्णयांचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट, आणि सिनियर खेळाडूचा मान ठेवणं म्हणजे क्रिकेट. किरणजी गोंदले जसे पुढे त्या ठिकाणी वळाले, आपण पाहिलं तर सुमितला काही खान मंत्र दिला, त्यानंतर सुमितनं हा दर्जेदार चौकार तिथं त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कमबॅक इथं मात्र होईल का या मॅचमध्ये पाहू शकताय. गोलंदाज विनायक गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहू शकताय. राईट उर्दू विकेटने गोलंदाजी करते, थोडासा मिडियम फास्ट गोलंदाजी आहे. कलात्मकता इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करेल. नीरजला इथे सुमितला मात्र या ठिकाणी फटका काय एक्झिक्यूट करता आला नाहीये. इथे मात्र फलंदाज बाद होत असताना नीरजला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. सुमित एक चौकार मात्र त्याने ठोकला होता, परंतु त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं पाहायला भेटला, परंतु इथे मात्र सफलता मिळाली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सध्या तरी मी तर म्हणेन की धावसंख्या चांगली सुरू आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये नक्कीच 10 धावा येणं तरी फार गरजेचं होतं, परंतु सध्या तरी धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आपण पाहू शकताय. अजूनही 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील, आणि विकी याच्यावरती दारमोदार दिलेला भरोसा टाकलेला आहे. कोलवटप्याचा बाउट खोदून मारण्याचा प्रयत्न, पॉइंटकडे कव्हरकडे चेंडू सरकलाय, डीप मध्ये आलाय चेंडू. एक धाव इथे मात्र विकीला आपल्या सांघिक कोठ्यामध्ये टाकण्यासाठी मिळेल, आणि ही धाव मात्र आपण संघाच्या अकाउंटमध्ये टाकणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 7. कोण कोणावरती करेल मात, कारण की दोन्ही संघांचा आपण विचार केला ना तर दोन्ही संघामध्ये क्षमता आहे. या मॅचमध्ये 50+ धावा जर आल्या तर कदाचित ही मॅच प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करणारी ही मॅच पाहायला भेटेल. मैदानावरती संत वारा देखील वाहत आहे, जो खेळाडूंना अगदी पोषक ठरत आहे, आणि अशा पोषक वातावरणामध्ये ही मॅच देखील रंगेल यात शंका नाहीये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान तुम्ही पाहू शकताय. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण हे मैदान. इथे मात्र आपण पाहू शकताय किरणजी गोंदले ते मात्र 4 घेत आहेत. ठोकलाय त्याने हा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. होता त्या अनुषंगाने किरणजी गोंदले यांना चार्ज घेणं फार गरजेचं होतं, आणि त्या अनुषंगाने आल्याला त्याने दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आई गावदेवी वावेगर आणि कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या 2 टीम मध्ये. आणि मिस्टर विश्वास खेणीची बॅटिंग देखील पाहणं तितकंच विलक्षणीय असेल. मात्र आपण पाहूया या मॅच मध्ये दरम्यान षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 2 बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. काही संघ वेळेवरती उपस्थित न राहिल्यामुळे आपण या ठिकाणी सेकंड राऊंडची मॅच देखील खेळवली. सो त्या अनुषंगाने कुमार 11 आंबिवली टीम मात्र आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेली आहे.
पुढील षटकाकरिता हरेशला पाचारण केले गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या विकी, जो मात्र खेळपट्टीवरती आहे. सध्या तरी विकीचा आपण विचार केला तर 1 धावांवरती तो खेळतोय आणि त्यांच्या सोबतीला किरणजी गोंदले आणि नुकताच आपण पाहिलात एक दर्जेदार चौकार वसूल केला, आपलं खातं ओपन केलेलं आहे. राईट ओव्हर द विकेट न जाईल हरेश. या ठिकाणी थोडासा वेगवान गोलंदाज आहे. कुठल्या स्पॉटमध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटला. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र विकेचा फंबल तिकडे मात्र डीप मध्ये झाली आणि शेवटच्या मोमेंटला धाव घेण्याच्या नादामध्ये विकीचे बॅट देखील आपण पाहू शकता क्रीज मध्ये पडलेली आहे. दरम्यान हे होत असतं ज्या वेळेला आपण आपल्या हाताला कधी घाम येत असतो, त्या अनुषंगानं बॅट सरकत असते आणि ते आपल्याला विकीच्या बाबतीत पाहायला भेटलं. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 13 धावा. इथे मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. या फ्री हिटचा इथे मात्र नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न असावा. त्या अनुषंगाने चर्चा देखील खेळपट्टीवरती होत आहे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हा फ्री हिट आहे. विकी या फ्री हिटचा फायदा घेईल का पाहूया मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज, विकेट किपरची चलाकी आहे. विकेट किपरची चलाकी तिथे नॉन स्ट्राईक इनला ड्राईक हिट देखील केला होता. जबरदस्त कमेंटमेंट. जबरदस्त क्रिकेट नक्कीच आजच्या दिवसामध्ये. सकाळपासून आपण या ठिकाणी उल्लेख करत होतो की आजच्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेट, कल्याण ग्रामीण क्रिकेट चे धुरंधर संघ आपल्याला पाहायला भेटतील. आज प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहायला भेटेल या मैदानावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर चेंडू खाली आणि झेल बाद होत असताना इथे मात्र फलंदाज विकीच्या खेळीचा अंत. करण्यासाठी आलेले आहे आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये धष्टपुष्ट खेळाडू असणं फार गरजेचं आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर अगदी धष्टपुष्ट कामगिरी हरेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर 3च धावा त्यानं मात्र खर्च केलेला आहे. 1 गडी देखील त्यांनी बाद केलेला आहे. रोहित, चला वेल अजिबात खर्च करू नका मित्रांनो, कारण की आज एक सेमीफायनल देखील आहे, म्हणजे एक जास्तीची मॅच आहे. सो त्या अनुषंगाने वेळ अजिबात खर्च करू नका, नाहीतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट जो मात्र शेवटच्या मोमेंटला पडू शकतो. हो, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं त्या ठिकाणी. स्लोवर गतीचा बॉल हाताळण्यात आला खेळपट्टीवरती, परंतु खेळून काढला हलक्या हातानं रोहितनं. 1 धाव स्कोर कार्डवरती नक्की जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्रीरामी स्पोर्ट कोंढेरी आयोजित श्रीरामी स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26चा हा थरार आपण पाहतोय. शफल झाले त्या ठिकाणी, खाली जागा आहे आणि तिकडे मात्र चेंडूला पाठवलंय दर्जेदार अप्रतिम लावण्य असा गोंडस चौकार. आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जो आहे तो थोडासा वाईड होता. त्या अनुषंगाने इथे मात्र बॅकअप दी लेंथ असल्या कारणाने शफलिंग देखील जबरदस्त झाली. लेंथ वरती खूप चांगली जबरदस्त नजर आहे या ठिकाणी. किरणजी गोंदले, तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 22 धावा, 19 धावा, माफ करा 19 धावा
धावफलकावरती आहेत. हा डेट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पावलांचं समीकरण कुठंतरी या ठिकाणी हरीशच्या वतीनं चुकताना आपल्याला पाहायला भेटलं. ॲज अ फास्ट गोलंदाज ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला असं समीकरण जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असतं. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उडान होती है. अजून एक आता स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका टोलावलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड तिथे मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला भेटली स्लो, आणि त्या दरम्यान इथे मात्र 2च धावा पाहायला भेटल्या. थोडासा आउटफील्ड स्लो झाला कदाचित. किरणजी गोंधळे यांना देखील वाटलं होतं की चेंडू वेगाने निघून जाईल. याचबरोबर 2 षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद जरूर झालेले आहेत. धावसंख्या 21. आपण जर विचार केला 10.50 ची सरासरी सध्या तरी धावफलकावरती आहे. सरासरी चांगली आहे. इथून जर आपण अजून विचार केला तर 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगल्या धावा येऊ शकतील कारण की मिस्टर किरणजी गोंधळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याच्या सोबतीला रोहित ॲज अ हेटमॅन. दोघेही खेळाडूंची हाईट वगैरे चांगली आहे. म्हणजे बॅक ऑफ द लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ या सर्व चेंडूंचा ते फायदा घेऊ शकतील. आणि आपण जर पाहिलं तर अगदी चांगल्या चेंडूला देखील आसमान पाठवण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. परंतु आता मात्र सेकंड स्पेलमध्ये विनायक गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. त्याच्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे. पहिल्या स्पेलचा आपण विचार केला तर तिकडे त्यांनी 11 धावा खर्च केल्या. 2 गडी त्यांनी मात्र बाद केले होते. निखिलला त्याने तंबूच्या आसऱ्याला पाठवलं होतं. ही चांगली उपलब्धी त्याच्यासाठी म्हटली जाईल. परंतु आता निखिलची जागा भरून काढणं फार गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला न्यू झरीमरी टीम अगदी चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. यापुढील मॅच देखील जबरदस्त आपल्याला पाहायला भेटेल. एक गावदेवी वावेगर आणि कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी अशी ही बिग फाईट, काटेकी टक्कर, रोमांच, थरार, बदलाली ते संघर्ष नाट्य सर्व काही त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी या मॅचमध्ये 50-50चा मामला आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर आपली आपली जागा राखून ठेवलेली आहे. धावसंख्या आपण जर पाहिले तर 21 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पाहिलं तर आपण बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी या चेंडूला पंच केलेला आहे. चेंडू मात्र डीप मध्ये सरकून 1च धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुढील मॅच करिता कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम आपण सज्ज राहायचं आहे. आई गावदेवी वावेगर टीम इथे मात्र येऊन ठेपलेली आहे, सज्ज आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. विनायक, हे षटक फार महत्त्वाचं आहे. विनायकचं हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणेन सध्या तरी मॅचमध्ये इथे जर कमबॅक करायचं असेल न्यू झरीमरी निंबोली संघावरती हावी व्हायचं असेल तर इथे मात्र पहा चतुराई बरा. इथे अनुमान मात्र जर बॅटला लागला असता तर स्क्वेअर लेगला गेला असता. परंतु इथे मात्र 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. कदाचित व्यवस्थित जर लागला असता तर स्क्वेअरच्या दिशेने नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला असता. परंतु किस्मत हमेशा बहादुरो काही साथ देते आहे. आतापर्यंत क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. ॲज अ लिजंड क्रिकेटर किरणजी गोंधळे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नाही. हा बॉल आहे ना जबरदस्त आहे विनायकचा. सातत्याने विनायक देखील पाहतोय ज्या पद्धतीने किरणजी गोंधळे शफलिंग होत आहेत, ऑफ साईडला येत आहेत. त्या अनुषंगाने चेंडूला लेंथ जी आहे ना पिचिंग ती मात्र खोलर टप्प्याशी टाकण्याचा प्रयत्न करतो. ही गोलंदाजी ही खासियत वेगवान गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं आहे. निलेशजी केने MR डेकोरेटरचे सर्वा आपलं हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र मिसफील्ड पाहायला भेटली. त्या दरम्यान डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 27. हे षटक देखील जबरदस्त राहिलं विनायकचं. फक्त 6 धावा या षटकामध्ये सध्या तरी खर्च करतोय. अजून 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. रोहित स्ट्राईकवरती आपण पाहू शकता. सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून तो वंचित आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यामध्ये थोडेसे दूर राहिले. शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र जमिनीला धान झाला. सो त्या अनुषंगाने 1 धाव इथे मात्र रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटत आहे. ओळख आहे रोहितची, मोठे फटके खेळण्याकरिता जाणला जात आहे. परंतु सध्या तरी बॅट आणि चेंडूचा संपर्क, मधुर ध्वनी येत नाहीये. ती मधुर ध्वनी येणं फार गरजेचं आहे या खेळाडूसाठी.
कॉन्सन्ट्रेट नक्कीच करणं फार गरजेचं आहे. निरंतरता टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. परंतु किरणजी गोंधले यांची अप्रतिम बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरू आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. एकच धाव मिळेल, जास्ती काही धावा मिळणार नाहीये. याचबरोबर धावसंख्या धावपलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 29 धावा धावपलकावरती आहे. 10.0ची सरासरी राखलेली आहे सध्या तरी. अजूनही मॅचमध्ये आहे ना मित्रांनो, मॅचमध्ये काही होईल. इथून जर आपण पाहिले एखादं षटक, त्या षटकामध्ये 15-16 धावा आल्या तर इथे न्यू झरीमरी टीम कमबॅक करू शकते, चांगल्या धावा जमू शकते. आणि इथे मात्र जर डॉट बॉल काढण्यामध्ये गोलंदाज सफल झाले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एकविरा मोहिले संघाचे गोलंदाज, तर मात्र या ठिकाणी थोडंसं विपरीत आपल्याला पाहायला भेटेल. हॅलो. तर इथे मात्र आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती युवराज पावशे. हो, रिव्हर्स अॅटम केलाय, जबरदस्त फटका. अटपटा नाही तो छटपटा सही, चेंडू सीमारेषा पार, दर्जेदार षटकार. हेच जर आपण सातत्याने म्हणत असतो कृष्ण केणे सर की लिजंड कोणाला म्हटलं जातं, जो क्रिकेटच्या पटलावरती आपलं सर्वाधिक बेस्ट देत असतो ना, त्याला लिजंड म्हटलं जात असतं. आणि इथे आपण किरण गोंधले सरांना लिजंड म्हणतोय. सर्वात मोठी गोष्ट आहे. क्रिकेट आणि आपलं निजी जीवन यातील काही फरक नसतं. क्रिकेट हे फार वेगळं स्वरूप असतं. क्रिकेट असं समीकरण आहे की जिथे तुमची गुणवत्ता तुम्ही नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता. चांगली गुणवत्ता दाखवणं फार गरजेचं आहे आणि चांगलं व्यक्तिमत्व देखील बनणं फार गरजेचं आहे. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर झेल सोडली आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. इथे एक नाही तर पाहता पाहता तिथे 2 धावा देखील पाहायला भेटल्या. जले पे नमक छिडकता हुआ. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 37. 37 धावा धावपलकावरती आहेत. 37 धावा धावपलकावरती आहेत. काही जबरदस्त इथे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये किरण गोंधले त्यांच्या नावाचा परिचय देत असताना आपण पाहू शकताय. आणि या डेट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर इकडे चांगल्या धावा त्यांच्याकडून अपेक्षा असेल. इथे मात्र इम्प्रोव्हाइज खेळण्याचा प्रयत्न होता. लेन्स जर आपण पाहिले तर गुड लेन स्पॉटवरती चेंडू थोडासा वळण घेणारा होता. सो त्या अनुषंगाने फटक्याचा जो अनुमान लावला तो व्यवस्थितच होता, परंतु चेंडू आणि बॅटचा इकडे संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता या युवराज. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक, शॉट ऑफ लेन, पुल पॉवरफुल आणि चेंडू झालाय गुल, सीमारेषा पार, दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 43 धावा आपण पाहू शकताय. धावांचा वेग वाढवलेला आहे. आता चर्चेचा विषय जो मात्र मैदानाच्या आतमध्ये साई एकविरा मोहिली संघाच्या वतीनं आपण पाहू शकताय. चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे. पहा, वेळ घेऊ नका या ठिकाणी, अजिबात वेळ अजिबात खर्च करू नका.
काय बॅटिंग या ठिकाणी होत आहे. सध्या तरी 30 धावांवरती बॅटिंग करत आहेत. हा बॉल आपण पाहू शकताय. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. पंच जो काही निर्णय आहे तो नक्कीच कळवणार आहेत. येस नो बॉल. धर्मेंद्र वर्मा सर कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी खूप चांगली पंचगिरी केली होती. आज देखील त्यांना आपण पंचाच्या भूमिकेत पाहू शकतात. निर्णय थोडासा लेट परंतु थेट आहे. रॉकी सर देखील आहेत लेखा अंपायरच्या भूमिकेमध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा इकडे मात्र संपर्क बाईच्या स्वरूपामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. या षटकामध्ये खूप मागणं ठरतोय या ठिकाणी गोलंदाज युवराज. 15 धावा सध्या तरी खर्च केलेले आहेत. ही चिंतेचा विषय आहे कारण की डेथ ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा रोखणं फार गरजेचं आहे. सोळा खर्च केल्या. ओहो इथे मात्र मागील दरवाजा उघडा ठेवला आणि इथे मात्र चोरी झाले. फलंदाज बाद. रोहितच्या खेळीचा अंत आणि शेवट इथे मात्र गोड केलेला आहे. युवराजनं शेवटच्या बॉलवरती गडी टिपलाय. जो का आपण घेऊया या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा 2 गडी बाद केले विनायकनं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हरेशनं 10 खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि विनायक जसा दुसऱ्या स्पेलला आला त्यांनी देखील तिथे कमालीची गोलंदाजी केली. 8 धावा फक्त खर्च केल्या. त्याला मात्र सफलता काय मिळाली नाहीये. परंतु त्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये इथे कमबॅक झाला पुन्हा एकदा न्यू झरीमरी. 4थ्या ओव्हरमध्ये इथे कमबॅक झाला तो म्हणजे न्यू झरीमरी निंबवली या टीमचा. चांगल्या धावा तिथे मात्र 16 धावा आपल्याला पाहायला भेटल्या त्या षटकामध्ये. आणि अशा पद्धतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील. ये बंदे में भी जान है. कमालीचा खेळाडू आहे आणि अशा वेळेला त्याला हल्ले म्हणजे की मैदानाच्या बाहेर रोहित सारखा जबरदस्त बॅटर म्हणजे तोडी स्टोर बॅटर मैदानाच्या हातमध्ये हाणणं फार गरजेचं आहे. रोहित ॲज अ हिटमॅन आहे म्हणजे त्याच्याच तोडी स्टोर बॅटर म्हणजे पाहिलं तर भूषण पाटील देखील जबरदस्त हिटमॅन आहे. परंतु सध्या तरी आपण पाहूया मॅचमध्ये काय घडेल. स्ट्राईकला किरण गोंधले. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. ओहो काय जबरदस्त कमेंटमेंट तिथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं. तिकडे मात्र नक्कीच पाहिलं जाईल. जो काही निर्णय आहे तो नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रेक्षक तिथे मात्र सांगतायत नीरज नक्कीच आपल्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने नक्कीच आपण पाहूया या ठिकाणी. खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं केलं जात असतं. ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी आहे. तेजस भोईर मॅन फ्रॉम माणेरे. थँक्यू डीजे. तर इथे मात्र चेंडू अडवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. इथे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं गेलेलं आहे. इथे मात्र नक्कीच सर्व काही चेक केलेलं आहे.
पण इथे मात्र आपण पाहिलं तर लाईव्ह मध्ये अगदी स्पष्ट इथे मात्र पाहिलं गेलेलं आहे जो काही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. जाऊया आपण मॅचला करूया सुरुवात. पुढच्या क्षेत्ररक्षण तिथे मात्र चांगलं झालं. धावा काहीशा आपल्या संघासाठी तिथे मात्र वाचवल्या आपल्या संघासाठी. येस पंच आपण जा. इथे मात्र हा चेंडू अडवलाय. स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लायमध्ये आपण रिव्ह्यू टाकायचा आहे. टीम GTC आहे. दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र हा षटकार अडवलाय. पंच आपण जा. वर्मा सर आपण जा. नक्कीच आपण देखील जा सर. येस TV स्क्रीनवरती आपण रिप्लाय नक्की GTCच्या माध्यमातून चेक करू शकता दोन्ही टीम. चला मॅच ऑन करायचे. इथे मात्र हा षटकार अडवलाय. किरणजी हा षटकार अडवलाय. आउट चेक करायचा. येस नॉन स्ट्राईक एंडचा रनआउट आपण चेक करूयात. स्ट्राईक एंडचा येस सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोचवायचा सर. येस 72 आहे सॉफ्ट सिग्नल. चेक करतोय. जर इथे मात्र TV स्क्रीनवरती जर कव्हर झाला असेल तर आपण योग्य तो निर्णय देऊ. नाहीतर मग पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. आणि खिलाडू कक्षातून कोणी बाहेर येऊ नका. शिस्तीची स्पर्धा आपण पाहतोय. येस फलंदाज बाद असेल. किरणला आता माघारी परतावं लागेल. आणि इथे मात्र चांगली कामगिरी आता मात्र पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या तब्बल येस पहिली इनिंग चालू आहे. आणि आकाशला आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनश्च राजू जाधव जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच विश्वास केणे. जो काही निर्णय नक्कीच संपूर्ण ऑफिशियलच्या माध्यमातून दिलेला गेलेला आहे. कुठल्या प्रकारची
खैर वर्तणूक जी मात्र होणार नाही या स्पर्धेच्या वतीनं सातत्यानं आपण पाहू शकताय. कालचा दिवस देखील अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटला. आजच्या दिवसामध्ये देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता. आजचा दुसरा दिवस आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त क्रिकेट आपण पाहताय. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26चा हा थरार. इथे मात्र आपण पाहूया षटक शेवटचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गौरव आलेला आहे. 46 धावा धावफलकावरती आणि गौरवला आपण पाहू शकताय. आकाश गोलंदाजी मार्कवरती उर्ध्व विकेटने जाईल गौरवसाठी हा बॉल. इथे स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पुढच्या पार्किंग लॉट मध्ये. दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा आता आडवे बॅट नंबर तो मिड विकेटला खेळाडू तिथे उपस्थित आहेत. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. हंगाम गाजवला होता. पावसामध्ये देखील आग लावली होती मैदानावरती. आता पुन्हा एकदा भाविकला इथे मात्र संधी मिळालेली आहे या कल्याण ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या वतीनं या मॅच मध्ये. मात्र पाहूया भाविकला संधीचं सोनं इथे मात्र करावं लागेल. काहीशे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले तर मात्र किस्मत चमकेल आणि त्यानंतर न्यू झरीमारी निंबवली टीम मध्ये मात्र त्याचं पदार्पण होईल. पाहूया भाविक आपल्या संघासाठी काय करेल. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. आभाळामध्ये बॉल चाललाय तिकडे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तिथे मात्र नक्कीच पाहू शकता या चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमेंटमेंट. फटका जबरदस्त होता. टफ चान्स तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटला. अगदी शेवटच्या मोमेंटला स्वतःला त्या ठिकाणी उंच उडी घेतली होती परंतु चेंडू पर्यंत मात्र काय पोहोचले नव्हते. चांगला फटका. मी तर म्हणेन की अभिरत्न आता स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील एकच. दोन चेंडू शिल्लक असतील परंतु भूषण पाटील यांच्याकडे देखील पाहिलं जात असतं. ते देखील मोठे फटकेबाजी खेळण्यामध्ये अग्रेसर आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. पुढील बॉल कोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल आलाय. आता ताकदीचा वापर केलाय भूषण पाटील. फेकून दिलाय चेंडूला सीमा पार. षटकार. धावफलकावरती आपण पाहू शकताय 59 धावा धावफलकावरती आहेत. बघा पुढील मॅच साठी आपण या ठिकाणी आई गावदेवी वावेगर आणि कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. इथे स्लॉट मध्ये बॅक टू बॅक सेकंड हिरो. दुसरा घणाघाती प्रहार. भूषण पाटील बँडेड सिक्सर. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 65 धावा लागलेल्या आहेत आणि 66 धावांचं
हे लक्ष ठेवलेलं आहे. लक्ष मोठं आहे आणि दरम्यान आपण वळतोय टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपण करूया टॉस आणि हा टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया निलेशजी केणे. आपल्याला विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. जी मॅच मात्र आहे मैदानाच्या आतमध्ये वावेगर आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम. वावेगर संघाचा आक्रमक खेळाडू ऋषिकेश आहे. कोंडेरी संघाचे सुजितजी पावशे आहेत, मान्यवर देखील आहेत. मान्यवरांच्या हातामध्ये आपण पाईन देतोय, एका बाजूला छापा एका बाजूला काटा आहे. कॉल करता येईल, फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. समोर जबरदस्त संघ आहे. ऋषिकेशचं नाव तुम्ही तर ओळखताच. ऋषिकेशला आक्रमक बॅटर आहे. त्या संघाला ऋषिकेशच्या संघाला तुम्ही किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षक देखील ऑनलाईन मॅच पाहतायत, टीव्ही सेट ऑन झाला असेल. तुमच्या चाहत्यांना काय सांगाल? मॅच बघा फक्त. नक्कीच या आयोजनाबद्दल. आयोजन खूप सुंदर आहे. होम ग्राउंड आहे, आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. नक्कीच ऋषिकेश, जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, परंतु विपरीत जावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. ॲज अ बॅटिंग ते दमदार आहेत. किती धावा बनवल्या या मैदानावरती? 93 धावा या मैदानावरती बनतात. 60-70 धावा नक्कीच तुम्ही बनवाल. तर तुमच्या चाहत्यांना फक्त पाठीमागे राहा बस. नक्कीच पाठीमागे तुमचे चाहते राहतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना आपण या ठिकाणी ऑल द बेस्ट देऊया. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. तर इथे मात्र टॉस बॉक्स मधून खबर अशी आहे की टॉस जिंकलाय कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या टीमनं आणि चूज केली आहे प्रथम गोलंदाजी. ओटिओ कॉम बॉक्स. पंच वर्मा सर, एक पंच आपण या जेवण करण्यासाठी. या बरोबर सर, या आपण लंच ब्रेकसाठी या आपण. चला मॅचला पण सुरुवात करतोय आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस, मॅचला सुरुवात होती आणि सलामीची जोडी आपण पाहतोय रोशन आणि त्याच्या सोबतीनं मयूर आला. आणि इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गौरव वरती ही जबाबदारी आहे. आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 66 बनवायच्यात. गेम ऑन दोन्ही संघाने देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथून मात्र मॅचला होते सुरुवात. ओ पहिला चेंडू पंचांनी इथे बीमर घोषित केला, अगदी कमरेच्या वर चेंडू आणि त्याच्यावरती फटका देखील दमदार. पहिला चेंडू खराब आणि इथे मात्र 9+4 पंजा ओपन झाला पहिल्या चेंडूवरती. टीम साई एकविरा मोहिली या संघासाठी 4. आता मात्र फ्री हिटचा हा चेंडू असेल, आता संधी असेल. धावा जरूर बनल्या टीम निंबवलीच्या, परंतु इथून मात्र बॉलिंग देखील चांगली करावी लागेल. गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे, परंतु आज उमेश किणी देखील नाही आहेत या संघामध्ये. ओ इथे स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक, बॅक टू बॅक
टू इन अ रो, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दुसरा धमाकेदार चौकार. चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती, परंतु आता मात्र चांगला चेंडू त्याच्यावरती फटका देखील चांगला पाहायला मिळाला आणि या सलगचा दुसरा चौकार येतो आणि चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जिंकण्यासाठी 66 बनवायच्या आहेत. सुरुवात दमदार राहिली आहे आता मात्र साई एकविरा मोहिली या संघाची. धावांचा आलेख उंचवावा लागेल, चांगली रणनीती आखावी लागले, चांगली बॅटिंग देखील इथून मात्र पाहायला मिळते. स्पर्धा देखील तितकीच दमदार आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट्स चषक 20, 25 आणि 26 हा दरार. ओ इथे मात्र अपील, लाऊड अपील आणि पंच इथे मात्र चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचू. या फिंगर फलंदाज बाद असेल. लाऊड अपील किरणशी देखील राहिली आणि इथे मात्र पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम साई एकविरा मोहिली या संघाला. गोल्डन डकचा शिकार मयूर झालाय आणि मयूर बाद. फलंदाज आता मात्र बाद झाले. बॉलचा आवाज इथपर्यंत देखील आला होता. थोड्याशा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र कॉन्स्टंट पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मधाशातमध्ये आकाशला आपण पाहतोय. ही जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. मयूरच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, तदनंतर कमबॅक केला गोलंदाज गौरवने. हो आता लाईन आणि लेन चेक करावी लागेल. ऑप्टिक्सच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एकदा धावफलकावरती जोडली जाईल. चांगली इनिंग इथून मात्र साकारावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती, 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळते गौरवच्या वतीनं. सध्याच्या घडीला धावा बढ़त नाहीये. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. आता रोशन अंबारेकडे स्ट्राईक आहे आणि धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत. आमच्यापर्यंत माहिती आमचे अनमोल टेकडीकर पोहोचवतात. गुणलेखकाची भूमिका ती साकारतात. त्यांच्या सोबतीनं आनंद केणी देखील साकारतोय. सचिन केणी देखील चांगली आजच्या दिवसामध्ये कामगिरी करतोय. पंच आमच्याकडे वळतील आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केला आणि इथून मात्र आता गोलंदाजी करेल की नाही हा प्रश्न देखील निर्माण झाला. अंपायर्स साठीच रिव्ह्यू असेल. जर नक्कीच आवश्यकता असेल तर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतील, अन्यथा इथे रिव्ह्यू नाहीये. असं 9 चेंडू असेल. चेक केलंय. टीव्ही स्क्रीनवरती रिप्लाय देखील आपल्याला पाहायला मिळेल. मणिजी धुमाल जे वरपचे नक्कीच चांगले खेळाडू आहेत आणि मणिजी धुमाल यांच्याकडून 6 चेंडूमध्ये 6 षटकार
किंवा 6 विकेट घेतले तर त्यांच्याकडून बॅट दिली जाईल, परंतु 6 षटकार होतील का मनीषजी तुम्हाला, हा प्रश्न आम्हाला देखील निर्माण झालाय. नक्कीच त्यांना देखील माहिती आहे निखिल केनेने 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारले होते, त्या अनुषंगाने निखिलची बॅटिंग तर संपली आहे, परंतु आता रोशन किंवा त्यांचे खेळाडू मारतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि इथून आता गोलंदाज जरूर हे झालाय, नक्कीच पास झालाय. एक 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका आपण, कारण की आज अधिकची एक मॅच आपली शिल्लक आहे. थोडंसं सहकार्य किरण आपण देखील करा, कारण की अधिकची मॅच SF1 सेमीफायनल क्रमांक 1 आजच्या दिवसामध्ये खेळली जाईल, त्या अनुषंगाने आता आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आणि चाहते आणि क्रिकेटची गर्दी आता मात्र क्रीडांगणाच्या दिशेनं वाटचाल करतायत. स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. चला आपण टीम मीटिंग घेऊ नका, टायमर सेट असेल, आपण या गोष्टीची नोंद घ्या. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. प्लीज थोडंसं सहकार्य करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सामना आपण पाहिला तर नक्कीच 2:11 सुरू झाला होता. 2:15 जरूर झालेत. 4 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलात, 1 मिनिटामध्ये आपण 2 षटक आपण हाताला यायचे. 2:11 सामन्याला सुरुवात झाली होती, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली 2:16 झालेत. यास 5 मिनिटं तुम्ही खर्च जरूर केलेत, स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 2 चेंडू इथून मात्र हाताळावे लागतील आणि गोलंदाजीसाठी विनोदवरती ही जबाबदारी असेल. 2 चेंडूंसाठी त्याच्याकडे पाहिलं जातं, आशेनं पाहिलं जातंय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, टायमर सेट आहे, या गोष्टीची आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली याआधीच. 12 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाज विनोदवरती ही जबाबदारी आहे, जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल. सन्मान्य तुकारामजी गायकर यांचं देखील आगमन झाले, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. विनंती असेल आपण या मंचावरती. फ्री हिटचा चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी विनोदशी, ॲज अ ऑप्शन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि सध्याच्या घडीला आता मात्र निर्धाव चेंडू त्याने देखील फेकला. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, 12 धावा धावफलकावरती आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क झाला नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. तर आता मात्र प्रश्न आम्हाला देखील निर्माण झाला, किरणने विनोदला का गोलंदाजी केली. 6 चेंडू त्याने चांगल्या पद्धतीने टाकले असते, परंतु त्याच्याकडे 2 चेंडूंसाठी पाहिलं गेलं. परंतु नक्कीच अजून एक षटक त्याच्याकडे आशेनं पाहिलं जाईल, यात मात्र शंका नाहीये. या षटकात आपण पाहिलं तर तत्पर 6 मिनिटांचा वेळ आपण निंबवली संघ घेतला, त्या अनुषंगाने येणाऱ्या 14 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धावा आहेत आणि आता सध्याच्या घडीला नक्कीच चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 मध्ये 54 धाब्यांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 54 धाब्यांची आवश्यकता असेल. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभिरथ वरती आता मात्र नक्कीच जबाबदारी असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 12 चेंडू 54 धाब्यांची आवश्यकता. चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित SRS चषक, श्रीराम स्पोर्ट्स चषक 2025-2026 हा दरार आहे. कारण की नक्कीच आपण पाहिलं तर उद्या 31 वर्षाचा अखेरचा दिवस आहे आणि परवा नवीन वर्षाची सुरुवात असेल. नवीन वर्षामध्ये नक्कीच जरी आपण पाश्चात्य संस्कृतीचा विचार केला तर नवीन वर्षाचे नक्कीच सुरुवात होईल, परंतु आपण मराठी अस्मितेचा विचार केला हिंदू परंपरेनुसार तर नक्कीच आपला वर्ष हा गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती चालू होतोय. परंतु नक्कीच पाश्चात्य संस्कृती आता मात्र भारतामध्ये देखील अवलंबली जाते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र उद्या वर्षाचा अखेरचा दिवस असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर नक्कीच अभिरथ आले आणि अभिरथचा इथे मात्र पहिला चेंडू आलाय, तो म्हणजेच वाईट. कृष्णा केणे निंबवलीशी आमची अत्यंत जवळचे मित्र. या नक्कीच आयोजकांच्या वतीनं सूचना येते
आपण सातत्याने इथे मात्र आपल्याला बोलवलं जातं. आपण या इथे मात्र पूल केलाय आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक चौकार. धावसंख्या आता चौकाराच्या मधीनं जाऊन पोचेल ती म्हणजे तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली दमदार सुरुवात आता मात्र पाहायला मिळते. मागील 2 चेंडूवरती विनोदने दोन्ही निर्धाव चेंडू फेकले होते आणि आता अभिरथच्या नक्कीच पहिल्याच चेंडूवरती हा चौकार देखील आलाय. बॅटची लिडिंग एज किरण माग इथे मात्र नक्कीच प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी प्रयत्न देखील चांगले केले होते, परंतु चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि बॅकअप चांगला आला शॉट फाईन मधून. आणि तत्पूर्वी इथे मात्र एक चिक्की सिंगल धावफलकावरती रोशन अंबारे घेतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे, थंडीचे दिवस त्या अनुषंगाने नदीच्या काठावरती सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतो. त्या अनुषंगाने जास्तचा उन्हाचा तडाखा आपल्याला जाणवत नाही. नीरज हो स्पेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेतल्या आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमारेषा पार. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. चांगली इनिंग इथून मात्र साकारावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. निंबवली संघाला देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्या षटकातील धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे. 21 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि इथे मात्र पुनश्च स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा दमदार चौकार. चांगले संगीत आमचे डीजे मास्टर देखील देखत, परंतु आता किरीश का गाना भी बजाव. किरीश का गाना सुनोगे. सध्या नक्कीच महत्वाची भूमिका आपण पाहतो. इंस्टाग्राम वरती कोणीही कुठल्या क्षणाला फेमस होतोय आणि सध्या धूम या नावाने सुपरिचित असणारा तो अवघ्या कमी वयाचा नक्कीच अगदी कचरा वेचणारा तो नक्कीच व्यक्ती आपण पाहिला. क्षणात तो देखील फेमस झाला. आज इथे कुठला संघ फेमस होईल. लाऊड अपील आणि इथे खेळाडू वृत्तीचं पुनरावर्तन होत असताना मधाच्या आतमध्ये रोशन अंबारे स्वतः पंचांच्या आधी विकेट देण्याच्या आधी खेळाडू कक्षाच्या दिशेनं वाटचाल करतोय. चांगली खेळाडू वृत्ती आणि इथे मात्र महत्वाची विकेट्स फलंदाज रोशन अंबारे होतोय बाद. अंगणाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की मुख्य व्यासपीठ थोडासा दूर आहे. त्या अनुषंगाने जे कोणी मान्यवर असतील त्यांना विनंती असेल आपण या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ दी सिरीज साठी पारितोषिक कूलर प्रशांत चौधरी यांनी दिलंय. त्याचबरोबर मॅन ऑफ दी मॅच पारितोषिक अमर भगवान भोईर उद्योजक कासने यांच्याकडून लाभलंय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफीज आम्हाला नक्कीच मोरेश्वरजी पाटील समाजसेवक सांगोडे यांच्या वतीनं स्वर्गीय परशुराम पदू पाटील यांच्या स्मरणार्थ लाभल्या. त्याचबरोबर राजनजी टेकडीकर यांच्या वतीने देखील मुलाचं सहकार्य राजेश सुदाम केणे यांच्याकडून देखील महत्वाचं या ठिकाणी मात्र आम्हाला पारितोषिक लाभल्या.
हो इथे मात्र हुक केलाय पहिला चेंडूवरती विनोद वरती आक्रमण झालंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर नो चेंडू पंचांनी घोषित केलाय 9+4 हा चौकारा पंजा क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आय थिंक सो इथे मात्र वेगळी पाहायला मिळाली आणि पंच देखील आमचे आनंद केणे होते स्क्वेअर लेगचे पंच आणि त्यांची चाणाक्ष नजर होती त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणाच्या व्यवस्थेनुसार इथे मात्र 9+4 हा नशिबाचा पंजा ओपन होतोय टीम साई एकविरा मोहिली या संघासाठी प्रजापती डेव्हलपर्स यांच्याकडून देखील मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी अमर भगवान भोईर यांच्याकडून देखील आकर्षक ट्रॉफीज लाभल्यात पाण्याची व्यवस्था गणराज माळी आणि पाण्याचे बॉक्स देखील 4 दिवस त्यांच्याकडून मिळाले या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत केले भावेश केणे दीपेश केणे संजय गायकर आणि वासुदेव गेणे त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू बबलू झा यांचं देखील आगमन झालं वेलकम बबलू या मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच आपण पाहिलं तर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ उत्तम दत्तू पाटील यांच्याकडून ट्रॉफीज जानू स्पोर्ट्स सीताडे यांच्याकडून एनर्जी ड्रिंक आम्हाला लाभल्यात विकेट करण्याचा प्रयत्न आता मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती फारशी कामगिरी करता आली नाही बॅटर्सला मॅन ऑफ द मॅच साठी मेडल स्वर्गीय मधुकर केणे यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव केणे यांच्याकडून लाभले सन्मान चिन्ह स्वर्गीय वसंत केणे सर यांच्या स्मरणार्थ योगेश वसंत केणे यांच्याकडून लाभले टॉस बॉक्स आपण पाहतोय स्वर्गीय परशुराम पदू पाटील यांच्या स्मरणार्थ हरेश्वर पाटील यांच्याकडे वतीनं टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं एमआर डेकोडर्स आमचे निलेशजी केणे असतील जेएमबी डेअरीचे प्रोप्रायटर विशाल केणे असतील वैष्णवी आर्ट्स आई गावदेवी इव्हेंट्सचे प्रोप्रायटर प्रशांत केणे असतील AR क्रिएशन इंस्टाग्रामचे आयडी आमची अनमोलजी टेकडीकर संघर्ष बिल्डर्स प्रोप्रायटर प्रजापती आणि त्याचबरोबर सिक्की डेव्हलपर्स यांचं देखील मोलाचं योगदान आणि RK बिल्डर्स इंजिनियर्स आमचे राजेश केळे यांच्याकडून देखील आपण टॉस बॉक्स पाहतोय सर्वांचं मुळाचं सहकार्य आपण पाहतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 31-31 आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्यात 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता या मॅचसाठी आपण भरपूर वेळ घेतलाय खरं तर सामना चालू होता 2:11 आणि सध्याच्या घडीला 2:27 झालेत याचा अर्थ असाच की आपण सध्याच्या घडीला 16 मिनिटांचा वेळ घेतलाय 2 षटकांसाठी जास्तीचा वेळ आपण घेतलाय आता उर्वरित मिनिटांमध्ये षटक जर आपण कंप्लीट केले नाही तर अंतिम षटकामध्ये किरण एक क्षेत्ररक्षक आपल्याला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल थोडासा नक्कीच्या ठिकाणी मात्र टाइम मायनस केला जाईल परंतु तरी सुद्धा आपण जास्तीचा वेळ घेतलाय चांगली गोलंदाजी करावी लागेल आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतोय ओ फटका दमदार आहे उंची जास्त आणि तिथे लांबी गाठणार नाही ओ व्हॉट अ जजमेंट निखिल केने डाऊन दी बॉल आणि निखिलने हा जेल टिपलाय फलंदाज बाद आणखी एक झटका टीम साई एकविरा मोहिली या संघाला आणि माघारी परतावा लागेल आकाशला आकाश होतोय बाद कल्याण ग्रामीणचा ए पोल आपण पाहतोय काल बी पोलचे सामने होते आपली संघ जिंकला होता आज सेमीफायनल साठी ते देखील सज्ज असतील आणि उद्यापासून आपण पाहिलं तर भिवंडी असेल कल्याण असेल शहापूर असेल या विभागातील अनेक संघ इनेक्शन मध्ये 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असते कुठलीही स्पर्धा असो तिथे संघांची कधीच कमतरता भासत नाही कारण की जर तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी जर तेच संघ रिपीट पाहिजे असेल तर राजू सर आयोजन देखील तितकंच दमदार करणं गरजेचं आहे नाहीतर आम्ही काही स्पर्धा आपण देखील पाहत असतो तिथे त्या स्पर्धेमध्ये अगदी नक्कीच कामगिरी तशी नसते परंतु ही चर्चेत राहणारी स्पर्धा अनुषंगाने अनेकांचे कॉल्स येतात जर एखादा संघ खाली असेल तर त्यांना त्या जागी आम्ही ऍडजस्ट करू पुनश्च स्टेप आउट करून आता मात्र ताकदीचा वापर आणि त्याच्यावरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार षटकार
धाव संख्या 37. 37 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. हो, इथे मात्र नक्कीच धाव घेतली ना. पुढील मॅच साठी सज्ज राहायचा. कोंडेरी संघ आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. इथूनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सध्याच्या घडीला संघर्ष करतो हा संघ देखील, परंतु येणारा काळ तुमच्यासाठी नक्कीच यशाची शिखरे गाठणारा असेल यात मात्र शंका नाहीये. काल देखील आपण पाहिला आपली संघ जिंकला आणि तदनंतर त्यांचा देखील उत्साह आपण पाहिला होता. आता पुढील मॅच वावेकर त्यांच्या अगेन्स्ट कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी लढत असेल. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र 22च्या स्वरूपाने एक धाव येईल. जर आधीच्या चेंडूवरती तुम्हाला चांगला फटक्यानुसार त्याच्यावरती मिळाला होता तो म्हणजेच षटकार, त्याच्यानंतर डॉट आणि आता मात्र ही 22च्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकासाठीच आपण 20 मिनिटं खर्च केलेले आहेत. तर नक्कीच 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल निंबवली संघ. ही सूचना आम्ही तिसऱ्या षटकामध्येच देतोय, कारण की 2 वाजून 11 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला होता आणि 2 वाजून 31 मिनिटं झालेत. तर तिसऱ्या षटकासाठीच तुम्ही 20 मिनिटं खर्च केलेत. त्या अनुषंगाने अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. ऑफ ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक, तिथून मात्र येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती अंडरम फेकी पाहायला मिळाली, परंतु किरणची तत्परता आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद. फलंदाज आता बाद होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 39 धावा आहेत आणि महत्वाची विकेट्स इथे मात्र सॅक्रिफाईस करावे लागले. फलंदाज बाद झाले. युवराजला बाद नक्कीच इथे मात्र व्हावं लागलं, कारण की एकच धाव होती आणि युवराज चांगली फटकेबाजी देखील करत होता. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला देखील होता आणि आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा धाडस इथे मात्र दाखवला तो म्हणजेच विनायकने. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होते. 6व्या क्रमांकावरती हरेशला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच तत्पर 13 चेंडू 27. अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये राहील. पंच या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या, कारण की 3 षटकांसाठी 20 मिनिटांहून अधिक वेळ खर्च झालाय. अजून एक षटक चौथं बाकी आहे, त्याच्यामध्ये देखील 5 ते 7 मिनिटे जातील आणि तदनंतर मात्र अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. हरेश नवीन बॅटर आलेत आणि आता मात्र हरेश साठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला सुमित पाहायला मिळेल. ओ बॅटची लिडिंग एज आणि यस व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. किरण गोंधळे इथे मात्र कमालीचा झेल टिपलाय आणि इथे हरेश शून्यावरती होतोय बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजे 12 आणि 12 मध्ये 27 बनवायच्यात. आपण चला आमच्या मंचावरती एक शुभ सन्मान करूयात. कोंडेरी गावचे समाजसेवक तुकारामजी गायकर इथे उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने इथे मात्र आपण करूयात. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती कॅमेरा टर्न करा. 12 मध्ये 27 बनवायच्यात. अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये राहील, ही सूचना आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. निलेश केणे यांच्या शुभ हस्ते आपण आज शुभ सन्मान करूयात. आज शुभ सन्मान तुकारामजी गायकर यांचा आपण करतोय आमच्या मुख्य मंचावरती. आमच्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. तुकारामजी गायकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. आपलं देखील असंच सहकार्य राहूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजेच टीम साई एकविरा मोहिल या संघाने नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती जीवन जरूर आलाय. जो वेल 4 षटकांसाठी होता तो 3 षटकांसाठी तुम्ही खर्च केला. या गोष्टीची नोंद टीम निंबवली संघ असू द्या.
अंतिम षटकामध्ये जरूर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. जर अजूनही वेळ खर्च केला तर अधिकचा अजून एक फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. कारण की या स्पर्धेची महत्वाकांक्षी ही आपण नियमावली पाहतोय. अनेक संघाला देखील पॅनल्टी लागले ज्यावेळेस त्यांचा संगणक उपस्थित नव्हता. हो, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. गोलंदाज अभिरथला आपण पाहतोय. गोलंदाज आज कमी आहे तरी सुद्धा इथे निंबवली संघ फाईट करतोय. धावा देखील बनल्या होत्या परंतु आता मात्र नवीन बॅटर जीवन आणि त्याच्या सोबतीनं विनायक सज्ज. एक षटकार विनायकच्या बॅट मधून जरूर आलाय परंतु आता संघर्ष करावा लागेल. 11 चेंडू आणि 11 मध्ये 27 धाबींची आवश्यकता असेल. हो, यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आता मात्र इथे डॉट फेकलेत मधाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होती. 10 चेंडू 27 बनवायच्यात. ओ, हा खराब चेंडू. भीमर चेंडू आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती होत्या परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब चेंडू. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता विनायकचा आणि तत्पूर्वी हा भीमर चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. खराब कामगिरी. कुशल मोमेंटला अशा चुका आपण करू शकत नाहीये. आता हा फ्री हिटचा चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी धाबा अजूनही बनवायच्या 26. आता संधी असेल बॅटरकडे. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. समोर ॲज अ बॅटर विनायक. फ्री हिटचा चेंडू. लेन खेचली आडव्या बॅटने. इथे मात्र होरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळाला. नटराज मुद्रेमध्ये आले आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. विनायक देखील संघर्ष करतोय. एक षटकार आल्यानंतर तुटते मात्र त्याला देखील कुठेतरी शांत ठेवलं जातंय मधाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 25 धावेंची आवश्यकता असेल. 2 वाजून 11 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली होती. 2 वाजून 37 मिनिटे झालेत. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण की अंतिम षटकामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घेणं गरजेचं असेल. मॅच ऑन. फुलटॉस आणि इथे मात्र फुलटॉस चेंडूवरती बीट होत आहेत. फलंदाज जीवन. चांगली गोलंदाजी. 8 चेंडू मध्ये आता 25 धावेंची आवश्यकता असेल. या षटकामध्ये अभिरथ कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 चेंडू निर्णायक असते. जीवन गुणली आहे समोर ॲज अ बॅटर. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी. पंच तटस्थ आणि इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये कारण की आपण पाहिलं तर नक्कीच बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरचा आणि तत्पूर्वी इथे मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती झाली आणि चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळाली. अंतिम 1 चेंडू हा निर्णायक असेल. 7 चेंडू आणि 25 धावेंची अजूनही आवश्यकता. एक षटकार इथून मात्र येणं गरजेचं टीम मोहिलीसाठी. फुलटॉस आणि त्याच्यावरती देखील धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले आणि इथे मात्र 4 षटकांचा वेळ आणि 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा. आता जिंकण्यासाठी 6 मध्ये 25 धावा बनवायच्यात आणि अंतिम षटकासाठी निंबवली संघाला एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल कारण की 4 थँक्यू डीजे 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आयोजकांनी दिलाय परंतु तुम्ही 20 मिनिटे नव्हे तर तब्बल इथे मात्र तुम्ही 29 मिनिटं खर्च केलेत. तिसऱ्या षटकामध्येच ही सूचना आम्ही तुम्हाला दिली होती कारण की 30 षटकांसाठी 4 षटकांचा वेळ तुम्ही खर्च केला होता. काही हरकत नाही. एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये अधिकचा राहील परंतु आता समीकरण कठीण झालंय. 6 मध्ये 25 बनवायच्यात. 4 षटकार इथून मात्र येणं कंपल्सरी गरजेचं आहे. आता मात्र षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये अधिकचा राहील या गोष्टीची आपण नोंद घ्या.
आणि आता मात्र चांगली रणनीती आखली जाईल, परंतु आता समजत आम्हाला देखील नाही आहे, कारण की आता क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत, दोन क्षेत्ररक्षक अगदी एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केला. एक वेगळी रणनीती आता आखली आहे, परंतु पुनश्च क्षेत्ररक्षक व्यूव्हरचना चेंज केली जाते. आणि आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती विकी शास्त्री, समोर ॲज अ बॅटर विनायक, ज्याच्या पाठमधून एक षटकार जरूर आला होता. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. अधिकचा वेळ आता आपण अजून खर्च करू नका प्लीज, कारण की एक्स्ट्राची मॅच आहे. अर्धा तास आपण घेतलाय 4 षटकांसाठी, जो नक्कीच 20 मिनिटांचा वेळ होता. आपण 10 मिनिटं एक्स्ट्राची घेतलेत. त्या अनुषंगाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय. हो, फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार नाहीये आणि इथे पहिल्या चेंडूवरती गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक चौकार. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आता 45 या आकड्यावरती पोहोचल्या. 5 चेंडू मध्ये अजूनही 21 बनवायच्यात. अजूनही संघर्ष फार मोठा संघर्ष करतोय विनायक मधाच्या आतमध्ये. 5 मध्ये 21. ओ दांडी दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. विकी शास्त्रीने अगदी यॉर्कर लेन चेंडू हाताळला आणि फलंदाज बाद. केलाय टीम निंबवलीनं. आणि आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बागफुटला. मागील षटकाचा आपण विचार केला तर अभिरथने फक्त 2 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र मॅच मध्ये कमबॅक केला टीम निंबवलीनं. कमालीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये बनवायच्यात 21. 3 षटकार इथून कंपल्सरी मारावे लागतील, यात मात्र शंका नाहीये. हा संघर्ष करावा लागेल. 3 चौकार, 3 षटकार, 1 चौकार इथून येणं गरजेचं आहे. परंतु आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती आकाश दाखल झाले. फलंदाज जसे वास झाले त्यांना माघारी परतावं लागलं. विनायक देखील बाद झाले. युवराजला धावबादच्या स्वरूपाने बाद केलं. तदनंतर कमबॅक झाला टीम निंबवलीचा. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथून मात्र येतोय आणि 1च धाव मिळेल. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एखादा खराब चेंडू ज्या सामन्याचं चित्र वेगळं निर्माण करेल, परंतु 3 मध्ये आता 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. तीन चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय. तिथे धावबाची संधी. ओ, डायरेक्ट हिट. क्या बात आहे. कमालीचा त्या ठिकाणी मात्र थ्रो पाहायला मिळाला. सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून दिली आणि धावबाच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. आणि सामन्यामध्ये आता औपचारिकता उरले. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 मध्ये धावा बनवायच्यात 20. टीम कोंडिरी आणि टीम वावेकर आपण सज्ज राहा. दोन चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली विकी शास्त्री. शेवटच्या मोमेंटला अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या संघाला संजीवनी देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. आजच्या दिवसभरामध्ये जबरदस्त कार्य राहिलं न्यू जरीमरी निंबवली संघ. पहिली मॅच दरम्यान सुरू आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय कमालीचं प्रदर्शन. इथे मात्र आपण पाहू शकताय तिथे 4 धावा जरूर नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अभिरथ. तिथे मात्र आज अभिरथची खेळी देखील अप्रतिम राहिली. सर्वांचे खेळ मात्र चांगले झाले. भूषण पाटील असेल, किरण जी गोंधळे असेल, सर्वांचा चांगलं कमिटमेंट पाहायला भेटला या मॅच मध्ये. आणि दरम्यान देऊया या ठिकाणी आपण न्यू झरीमरी या टीमला हार्दिक शुभेच्छा आणि हार्ड लक, टफ लक. आई 21